स्टार आणि सातबारा हॉटेलच्या माध्यमातून व्यावसायिक असलेल्या सोनाली सावंत यांच्या एंट्रीमुळे भादोले जिल्हा परिषद हा मतदारसंघ मोठ्या प्रमाणात कोल्हापूरमध्ये चर्चेत राहिला. शिंदेच्या शिवसेनेने शेवटच्या क्षणी सोनाली सावंत यांना उमेदवारी नाकारली आणि शेवटच्याच क्षणी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेत सतेज पाटील यांनी सोनाली सावंत यांना उमेदवारी दिली. भादोलेमध्ये जनसुराज्य विरोधात काँग्रेस अशी लढाई होती. सोनाली सावंत या जिल्हा परिषदेच्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या, तर काँग्रेसचे कट्टर असलेले कपिल पाटील हे पंचायत समितीचे उमेदवार होते. सतेज पाटलांनी हे दोन उमेदवार फक्त उभे नाही केले, तर त्यांच्यासाठी भादोल्यात सभा घेतली आणि त्यांच्या सभेतील एक वक्तव्य मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिलं. ते काय आहे बघूया. जे करायचं ते परफेक्ट करायचं, ठरलं एकदा की ठरलं. भादोले हा सध्या विनय कोरेंचा बालेकिल्ला आहे, पण सतेज पाटलांनी निवडलेले उमेदवार आणि त्यांनी घेतलेल्या सभेमुळे या ठिकाणी हे दोन्ही उमेदवार निवडून आलेत. खरं तर मतदानाच्या दिवशी भादोलेमध्ये राडा सुद्धा पाहायला मिळाला. सोनाली सावंत यांचे पती राहुल सावंत यांना शिवीगाळ झाल्याचा प्रकार सुद्धा त्या ठिकाणी घडला होता आणि तरी सुद्धा लोकांनी सोनाली सावंत यांना मतदान केलं आणि भादोलेचं चित्र बदलल्याचं पाहायला मिळालं. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या ज्या निवडणुका आहेत त्या गाव पातळीवरती किंवा ग्रामीण भागात मिनी विधानसभा असल्यासारख्याच असतात आणि या ठिकाणी उमेदवार हेरून सतेज पाटलांनी मैदान जिंकलेलं आहे. मग ते महानगरपालिकेचं असू देत किंवा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं असू देत, यातून हेच दिसून आलंय. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.